हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठीच आणलोय पुन्हा एक जबरदस्त इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. तर आजचा पण स्ट्रॅटेजी एकदम सोप्या पद्धतीचं आणलेला आहे मी तुमच्यासाठी खास. याच्यामध्ये पण खूप काही तुम्हाला डोकं लढवायची गरज नाही आहे, ना कुठलं इंडिकेटर वापरायचं आहे, ना कुठलं वेगळं काय ॲनालिसिस करायचं आहे. फक्त तुम्हाला चार्टवरती एखादं कॅन्डल बघायचं आहे आणि त्या कॅन्डलला बघितल्यावरच आपल्याला समजेल की आपल्याला कॉल साईडला एंट्री करायचं की पुट साईडला एंट्री करायचं आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता. तर इथं मी 5 मिनिटाचा टाईम फ्रेम घेतलेला आहे आणि निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे. मी आज तुम्हाला डेमो दाखवणार नाही आहे कारण की वेळ खूप लागेल, व्हिडिओ मोठा होईल. म्हणून मी डायरेक्टली काय करणार या ठिकाणी प्रॅक्टिकलच आपण आता चार्टवरती बघूया. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, दररोज 1 वाजता. आता 1 वाजता म्हणजे किती आहे, इथं तुम्ही बघू शकता जे 13 दिलेलं आहे म्हणजे 1 वाजता, बरोबर काय. त्या 1 वाजताचं 5 मिनिटाचं कॅन्डल, आता 5 मिनिटाचं टाईम फ्रेम ठेवलं म्हणजे आपण हे प्रत्येक कॅन्डल जे आहे ते 5-5 मिनिटाचे कॅन्डल्स आहेत, बरोबर का. आता जे 5 मिनिटाचं कॅन्डल आहे ते म्हणजे इथं दिसतं तुम्हाला, आता मी दाखवतो तुम्हाला. इथं हे अशा प्रकारचं हे 5 मिनिटाचं कॅन्डल जे की इथं एकदम बारीक दिसतं तुम्हाला. त्या कॅन्डलमध्ये जीव नाही आहे अशा प्रकारचा आहे, पण विषय आपल्याला तो नाही आहे. कॅन्डल कसा काय असे नका, पण 1 वाजताचं कॅन्डलचं आपल्याला काय करायचं आहे, हाय आणि लो मार्क करून घ्यायचं आहे, जे की मी इथं तुमच्या समोर करून तुम्हाला दाखवायला लागलो आहे. तर मी ह्याचं हाय मार्क केलेलं आहे, याच कॅन्डलचं इथं मी लो पण मार्क केलेलं आहे. आता या कॅन्डलचं हाय आणि लो मार्क केल्यावर इथं साईडला आपण थोडक्यात सांगतो आहे मी, ह्या कॅन्डलचं हाय ब्रेक केलं एखादं कॅन्डल, त्या 1 वाजताचं कॅन्डल सोडून हाय ब्रेक केलं तर कॉलमध्ये एंट्री, आणि जर लो ब्रेक केलं म्हणजे सपोर्ट ब्रेक केलं तर पुटमध्ये एंट्री आपल्याला करायचं आहे, बरोबर का. पण इथं काय झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता, दुसरं कॅन्डल जे तुम्हाला दिसतंय ह्या कॅन्डलचं तर हाय लो मार्क केलं आहे, पण दुसरं कॅन्डल वरती इथं फक्त येऊन गेलेलं आहे, वीक बनवलेलं आहे, क्लोज कुठं केलेलं आहे त्याच्या आतमध्येच केलेलं आहे. मग हा एंट्री कॅन्डल नसणार आहे, बरोबर का. जे कॅन्डल वरती जाऊन क्लोज करेल प्रॉपर ते म्हणजे हे वरचा कॅन्डल. आता इथं थोडंसं बघा, इथं वरती तुम्हाला दिसेल हे वरचा कॅन्डल जे की इथं तुम्हाला दिसतं आहे, ह्या कॅन्डलनं क्लोज केलेलं आहे. हे झालं तुमचं अलर्ट मोड, तुम्हाला सांगतं आहे म्हणजे की तुम्ही आता अलर्ट राहा. याच्यानंतर तुम्हाला कधी पण कुठल्याही वेळेस आपल्याला कॉल साईडला एंट्री घेण्याची शक्यता आहे, म्हणून एक तुम्हाला अलर्ट करतं. पहिलं कॅन्डल जे वरती क्लोज करेल ते तुम्हाला अलर्ट करेल की तुम्ही तयार राहा म्हणून. आणि दुसरं कॅन्डल पण जर वरती जर क्लोज झालं समजा, तर क्लोज झाल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे कॉल साईडला एंट्री, बरोबर का. आता मी ते तुम्हाला दाखवतो आहे. आता एंट्री कॅन्डल कुठला असणार आता तुम्हाला समजलेलं असणारच, बरोबर का. तर एंट्री कॅन्डल मी इथं लॉंग पोझिशन ओपन करतो. हे तर कॅन्डल हे मेन डोजी कॅन्डल जे 1 मिनिटाचं आहे, त्याच्यानंतरचं कॅन्डल वरती क्लोज झालं पाहिजे, पण इथं फक्त विग सोडलेलं आहे, क्लोज केलेलं नाही. मग ह्या कॅन्डलला एक सोडून द्यायचं. हे कॅन्डल जे झालेलं आहे इथं पहिलं कॅन्डल क्लोज आणि दुसरं कॅन्डल इथं वरती क्लोज झालेलं आहे, बरोबर का. दुसरं कॅन्डल इथं क्लोज झालं आहे, मग इथं आपण क्लोज झाल्याबरोबर म्हणजे 2 कॅन्डल वरती क्लोज झाल्यावर एंट्री करणार. तिथून एसल जे असणार, जे पहिलं कॅन्डल ब्रेक केलेलं आहे, आता ते म्हणजे कुठलं, पहिलं हिरवा कलरचं कॅन्डल, ते पण तुम्हाला दाखवतो आहे. पहिलं जे कॅन्डल आहे हा नाही कारण की तो वरती वीक सोडलेला आहे, बरोबर. हा कॅन्डल जे प्रॉपर वरती क्लोज केलं आहे त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण एल लावणार, बरोबर. एल लावणार आणि वरती टार्गेट घेणार आपल्याला. जर आपण निफ्टीमध्ये करत असाल तर आपल्याला 40 पॉईंट घ्यायचे आहेत, 40 पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत. आता बरेच जण इथं म्हणतील की सर इथं 1:1 आहे, तर 1:1 घ्यायचं काय. तर मी असं म्हणत नाही आहे 1:1 घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, बरोबर का. हे मी तुम्हाला एंट्रीचं सांगितलं आहे, पण ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन सांगतो आहे. ते आता ह्याला थोडंसं आपण याला साईडला करूया. जे पण कॅन्डल तुम्ही एंट्री करणार ते कॅन्डल आता इथून लावलं, जे ब्रेक केलं कॅन्डल ते बघितलं आपण, तिथून जर 40 पॉईंटच्या जवळ आपल्याला इतकं मोठं असं कॅन्डल वाटत असेल एंट्री आणि एस एलमध्ये, बरोबर का,
तर त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायचं नाही आहे. कंडिशन तुम्ही पाळू शकता अथवा तुमच्या मर्जीवर आहे. मी तर काय म्हणतो, हे अशा प्रकारचं तुम्हाला एंट्री भेटलं पाहिजे. पहिलं कॅन्डल इथं आहे 5 मिनटाचं आणि दुसरं कॅन्डल जर समजा इथं आता प्रॉपर इथं वरती क्लोज केलं, एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं इथे क्लोज केलं, त्यानंतर अजून एखादं कॅन्डल आलं आणि तो पण इथं जवळपासच क्लोज केलं. जर समजा आपण जवळपास इथं क्लोज केलं तर आपण काय करू शकतो, इथूनच एंट्री जवळजवळ जर क्लोज केलं तर इथून एंट्री घेऊ शकतो आहे. बरोबर. एल इथं खाली इथं जवळच लागणार, म्हणजे थोडा एल लागणार. हे काय झालं, क्लोजिंग इथं केलेलं आहे. मग त्याच कॅन्डलच्या आपण जर लोला इथं एल लावलं तर एवढा मोठा एल होईल. किंवा अन्यथा आपण एल असं पण करू शकतो, ज्या कॅन्डलवरती आपण एंट्री केलेलं आहे त्या कॅन्डलच्या लोवरती पण एल लावू शकतो आणि त्याच्यावरती आपण 40 पॉईंट घेऊ शकतो. म्हणजे जवळपास आपण जर आता पूर्ण ओव्हरऑल बघितलं, ह्याचं ज्या कॅन्डलवर एंट्री केलं आहे, या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती एंट्री केलं आहे ना इथून, एकच मिनिट, तर या दुसऱ्या कॅन्डलच्या इथून एंट्री केलं आहे, त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण इथं एल लावलं आणि वरती 40 पॉईंट घेतलं. 40 पॉईंट इथं 40 पॉईंट. आता इथं किती होतं आहे, 1:1.9, म्हणजे जवळपास डबल या ठिकाणी आपल्याला टार्गेट मिळू शकतं आहे. मार्केट तसं अजून वरती खूप गेलेलं आहे, पण मिनिमम एक स्काल्पिंगच्या हेतूने आपण जर बघितलं या ठिकाणी तर मिनिमम तुम्हाला 40 पॉईंट निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये जर करत असेल तर तिथं 80 ते 90 पॉईंट, कारण की त्याचे मुवमेंट मोठे असतात. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो आहे, एंट्री करून ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकतो आहे, पण याच्यानंतरनं एक अभ्यास करूनच. बरोबर का. ओव्हरऑल पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. सर्वात आधी आपण काय केलं, या ठिकाणी 5 मिनटाच्या कॅन्डलला हाय लो मार्क केलं. हाय ब्रेक केलं तर आपण कॉल बाय केलं, पण हाय लो ब्रेक केल्यानंतरनं त्याचं क्लोजिंग प्रॉपर वरच्या साईडला पाहिजे आणि त्याच्यानंतर पण एक कॅन्डल वरतीच ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 2 क्लोज झाले पाहिजे, एक पहिल्या कॅन्डलचं क्लोज आणि दुसऱ्या कॅन्डलचं क्लोज इथं झालं आहे. आता हे लाल कलर जर असेल तर इथं खाली तरी क्लोज होणार. बरोबर का. हा कॅन्डल लाल असेल तर इथं खाली तरी क्लोज करणार, जेणेकरून 2 कॅन्डलचा क्लोजिंग वरती झालं तर आपण इथून कॉल बाय करणार, इथं खाली एल लावणार. ज्या कॅन्डलवरती आपण एंट्री केलं आहे क्लोजिंगनंतर त्याच्या खाली आपण काय करू शकतो आहे, एल लावू शकतो आहे. वरती टार्गेट निफ्टीला 40, बँक निफ्टीला 80 ते 90 पॉईंटचा. आणि जर सेम अशाच प्रकारे मार्केटनं खाली क्लोजिंग केलं तर या ठिकाणी आपण पहिला क्लोज आणि हे दुसरं क्लोज, दुसऱ्या क्लोज नंतरनं हे पहिलं क्लोज इथं झालेलं आहे लाल कलर आणि दुसरं क्लोज इथं, हे लाल असेल तर इथं किंवा हिरवा असेल तर इथं क्लोज. बरोबर. वरती गेलं तर इथं क्लोज झालं तर आपण जर समजा इथून जरी एंट्री केलं, हिरवं समजूया, इथून एंट्री केलं तर इथं एल लावायचं. जर आपण समजा हे लाल कलर आहे, हे पण इथून एंट्री केलं तर इथं एल लावू शकतो आहे. अशा प्रकारचे आपण एलचं पण हे सांगितलेलं आहे आणि खाली टार्गेट सांगितलेलं आहे तुम्हाला. निफ्टी असेल 40 पॉईंट, बँक निफ्टी असेल 80 ते 90 पॉईंट. बस. आता एक डेमो दाखवलं आहे, आपण अजून 1-2 डेमो बघूया आणि व्हिडिओला थोडक्यातच आपण संपूया, कारण की दरवेळेस व्हिडिओ खूप मोठे बनत चाललेत, जेणेकरून तुम्हाला पण बोरिंग जात असेल कदाचित. आता इथं 1 वाजताचं कॅन्डल हा आपण आता याचं हाय लो मार्क केलं, दाखवतो तुम्हाला झूम करून कुठला आहे तो कॅन्डल. आता बघा 1 वाजताचं कॅन्डल कुठला आहे, जर नीट आपण बघितलं, हा लाल कलरचा कॅन्डल 1 वाजताचा आहे. बरोबर. त्याच्या हाय आणि लोला आपण काय केलं, मार्क केलं. तो पण कॅन्डल 5 मिनटाचा. हाय आणि लोला मार्क केल्यानंतरनं आपण काय करणार या ठिकाणी, तर त्या कॅन्डलच्या नंतरनं 2 क्लोजिंग बघणार. 2 क्लोजिंग आता कुठं कुठं झाले या ठिकाणी, एक तर पहिला क्लोजिंग इथं झालेला आहे. मग इथं आपण अलर्ट झालो की आता आपल्याला कधीही पुट साईडला एंट्री करण्याचं चान्स भेटू शकतं आहे. हे झालं अलर्ट मोड. आणि दुसरं कॅन्डल म्हणजे वरती गेलं आहे, पुन्हा तिथून खाली येऊन इथं क्लोज केलं आहे. बरोबर. मग हे असणार आपलं एंट्री पॉईंट. कुठलं, तर हे एंट्री पॉईंट असणार. तर एंट्री पॉईंट हे आहे, त्याच कॅन्डलच्या हायवरती आपण एल लावणार. बरोबर का. आणि तिथून खाली घेणार एक 40 पॉईंटचा मुवमेंट. आता हे 40 पॉईंटचा मुवमेंट आता तुम्ही बघू शकताय कधी आलेलं आहे,
थोडासा वेळ झाला आहे, पण निश्चितच तुम्हाला या ठिकाणी एक टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. बघू शकता तुम्ही किती मिनिटानंतर टार्गेट दिलं आहे. आता आपण हे तर एंट्री कॅन्डल आहे, त्यानंतर 5, 10, 15, 20, 25, त्यानंतर 30, म्हणजे अर्ध्या तासात तुमचं टार्गेट अचीव झालेलं आहे. किती? 40 पॉईंटचा, बरोबर. त्याच्यापेक्षा पण खाली मार्केट गेलेलं आहे. तुम्ही जर इथं नीट बघितलं त्याच्यापेक्षा पण खाली गेलेलं आहे. पण आपण काय धरलं आहे? मिनिमम 40 पॉईंट निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये 80 ते 90 पॉईंट. ओके, तर एवढंच होतं मित्रांनो, काही खास नाही आहे. एकदम सोपी स्ट्रॅटजी आहे. खूप काही तुम्हाला म्हणजे डोकं लढवायची काही गरज तितकं तर वाटत नाही मला असं की तुम्ही काहीतरी नवीनच काहीतरी प्लॅन करा, आयडिया करा, काहीतरी असं काहीच प्रकार नाही आहे याच्यामध्ये. इथं आपण अजून एक मित्रांनो एक काम करू शकतो आहे, आपण ट्रेंड बघू शकतो आहे, बरोबर का. आता जर ट्रेंड समजा अपसाईडचा असेल तर आपण याच्यामध्ये काय करणार, जे 1 वाजताचं कॅन्डल आहे त्याचा जर एक सपोज समजूया आपण इथं. आता मी तुम्हाला थोडक्यातच दाखवतो. इथं इथं लो ब्रेकचा आपण एक बघितलेलं आहे, कारण की इथं डाऊन ट्रेंडसारख्या पोझिशन. आता इथं अप ट्रेंड आहे. तर आता बघा इथं तर कसं आहे, या अप ट्रेंडमध्ये होता हा पहिला जे आपण ट्रेड प्लॅन बघितलेला आहे. पहिला ट्रेड आपण अप ट्रेंडमध्ये होता. मार्केट कसं या ठिकाणी वरच्या साईडला जात होतं, त्यामुळे एक पुल बॅक घेतलं, त्यानंतरनं पुन्हा वर जायला लागलं, म्हणजे अप साईडला होतं. म्हणून आपण काय केलं, फक्त कॉल बायचंच प्लॅनिंग करायचं आहे, बरोबर का. आणि माझं मार्केट जर खाली पडत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला फक्त पुट बाईंगचंच प्लॅनिंग करायचं आहे, बरोबर का. तर अशा प्रकारे आपण या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकतो आहे. बाकी याच्यानंतरनं अभ्यास मात्र नक्कीच करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि शेअर करू शकता. जर सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओज बघण्यासाठी. तोपर्यंत मित्रांनो चला भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.